आजीबाईचा तुम्हाला नमस्कार. मी सांगते एवढं तुम्ही ध्यान देऊन ऐका. हं? मी लहान होते दादा. आमच्या वडिलांना 5 मुलं होती. 3 जणी बहिणी, 2 भाऊ. पण आमच्या वडिलांचे काय झाले, 1-2 मुलं माझ्या पाठीवर वारले. त्याच्यामुळे माझे वडील माझा लय लाड करायचे. हं? मी शाळेत जात होते तेव्हा का अशा पिशव्या होत्या का, येडी वाकडी दडपेची पिशी शिवायची, त्याच्यात पाठी पुस्तक घालायचं, जायचं शाळेमध्ये. आता असं करता करता मास्तर लोक कडक राहायचे पहिली का आता शिक्षणाला. तर माझे वडील पान खायचे, पान रोज संध्याकाळी पान खायचे. मग मला म्हणायचे, इंदू तुला पान खायचे का? आता माझे लाड करायचे. मी म्हणायचे खायचे मला पान. आता दादा पहिलं 4 वर्षांनी 10 वर्षाचं काय एवढं होतं, एवढी नेणं नव्हते. आता लोक हुशार झाले. मला पान दिलं की बाप आपले वडील काय करायचे, ती 2 पानं खायचे आणि मला 1 पान द्यायचे. दिल्यावर आजूबाजूची पोरं बघायचे, बघायचे की ती काय करायचे, मास्तरला जाऊन सांगायचे, आज पान खाल्लं. मास्तर म्हणायचा उभं राहा, ज्यांनी पान खाल्लं त्यांनी उभं राहा. मला दादा लई भीती वाटायची. मी रडत आरडत घरी यायचे. परत माझ्या आईने काय करायचं, हाताला धरून न्यायचं, शाळेत बसवायचं. पण दादा तेवढं तेवढं ज्ञान नसतं. जर मी शाळा शिकले असते तर दादा मी मास्तरीन झाली असते. त्या 4थी शाळा शिकलेली आहे. परत मी काय दादा शाळेत गेले नाही. त्या पानासाठी मी शाळा सोडली. तसं तुम्ही कोणची तलप करू नका. तलपासाठी वाईट होत. हा. मग पुढे काय झालं दादा, 4 वर्षात झाले, 10 वर्षाचे झाले, पुढे लग्नाच्या वयीत आले. आमच्या आजोबाने आमचं लग्न जमावलं. आता जमावले बापाच्या काय हातात नव्हतं. मग काय झालं, आमचे आजोबा मिलिटरीत होते. मग आजोबा श्रीगोंद्याला जायचे. मनी ऑर्डर किती मिळायची, 5 रुपये. 5 रुपयासाठी श्रीगोंद्याला जायचे. तिथे कोळगावचा माणूस होता, ते बी पगाराला आलेला. बैठक पडली, मी 16 वर्षाची होते. बैठक पडली, त्यांनी आमच्या वडिलांनी विचारलं, एखादा कुठं नवरदेव आहे का? तर तो डोर झाला याचा सावकार, सावकार होता कोळगावचा, तो डोर झाला याचा. म्हणले नवरदेव आहे पण जरा बॉल सारे, आणि त्याचा भाऊ पोलीस पाटील आहे. बरं म्हणले काय हरकत नाही. आले, आमच्या वडिलांनी आजोबांनी बघितलं, माघारी गेले. इकडे माणसं आले, मला बघितलं, माघारी आले. आता दादा ती लग्न जमलं. लग्न जमल्यावर काय झालं, लग्न जमलं. जमल्यावर काय झालं, कुणीतरी राहतच ना. म्हणले मालक लय बोळ सारे. म्हणल्या म्हणले हा मालक बोळ सारे. मग काय केलं, आमच्या आईने भाऊ लावला. भावाला काय म्हणली, बाबा तुझ्या ठाणात आहे, तू माझ्या मुलीचं बघून ये. आमचे भाऊ आले इथं, बाप आले. आता बापाला जरी नाही पटलं तरी दादा वडील माणसाचा कधी मान अपमान करीत नव्हते. आता काय अपमान नाही काय नाही. मग आमच्या मामांनी, आमचे मालक गोठ्यामध्ये बसलेले होते, तर ते एक बैल सुटून गेला होता. तर आमच्या मामाने विचारलं बैल किती येत, म्हणले 4. आणि इथं तर 3च आहे. आता ती एवढं डोक्यात चंचल नव्हतं, गेला असं सुटून पुढं बी. मग घरी आले, स्वयंपाक बिपाक केला आमच्या सासूने. माघारी आले. आल्यावर म्हणतात आमच्या आईला, म्हणले खरंय बाई तुझा मालक बोळसारच आहे, पण आता मामांच्या पुढे जाता येत नाही. मग काय करायचं, मग आई म्हणली आता काय करायचं, मामांचं जर म्हणणं मोडू तर आम्ही वाईट होऊ दोघं बी नवरा बायको. बरं काय हरकत नाही म्हणले. कशाहून बोळसार आहे म्हणले, दावणीला 4 बैल विचारले तर ती म्हणले 4 बैल येत, आणि दावणीला तर 3च बैल येत. हा, बरं म्हणले काय हरकत नाही. तिथून वर दादा आमची आई म्हणायची लगीन मोडायचं, बाप म्हणायचा लगीन मोडायचं नाही. आता काय करायचं, बाप म्हणायचा मी माझ्या बापाचा अपमान करणार नाही. आता आईला वाईट वाटायचं, आईला बापापाशी लई मया असते, बापाला बी मया असती, पण का तर ते ताब्यातला असत. आता काय करायचं काय करायचं, जमलं बाय दादा लगीन. जमलं. पहिलं काय करायचे दादा, असा खाली एक सपाट दगड ठेवायचे, त्याच्यावर
5 सुपाऱ्या 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 5 सुपाऱ्या ठेवायचे आणि वरून तोला टाकायचे, तेवढ्या सुपाऱ्याचा भोगा व्हायचा. म्हणायचे सुपारी फुटली. सुपारी फुटली, यांनी काय केलं, लगेच मला तोडे आणले. तेव्हा गरसुळी राहायच्या, गरसूळ आणली. 4 पुतळ्या होत्या, 4 पुतळ्या घातल्या मला. साडी बिडी आणली मला. मी पहिल्यापासून असलीच साडी नेसते, पहिले असल्याच साड्या होत्या. मग सारं जे आल्यावर ती माघारी आले आले, पण माझी आई रडायची. काय झालं माझ्या लेकराचं, मी किती लाड केला, किती काय झालं, आई माझी रडायची. मग मग सोयरे दायरे यायचे, लग सुपारी फोडायला दादा अख्ख बावकी राहायची. एक पोत्याच्या कुटकुऱ्या कराव्या लागायच्या सुपारीला. मग आया बाया यायच्या, आदबू लागायच्या बिचाऱ्या, खायच्या बी आणि करायच्या बी. आता जर बाया बोलावल्या किंवा गडी बोलावलं तर ते सोयरीक मुडी काय ना, माझ्या पोराला ही पोरगी दिली किंवा माझ्या पोराला हे पोराला ते पोरगी दिली तर बरं होईल, नाही तर माझ्या पोरीला हे पोरगा मिळाला तर बरं होईल, असं होतं आता पहिले. असं आहे आता, तसं पहिलं नव्हतं आता. मग काय झालं, तिथून मोर जमलं लगीन, जिथं तिकडे झालं दिलं. आता जमायला नवरीच्या बापाला लई पायतान तोडावा लागायचे दादा पहिले. त्या गावाला जायचं, त्याच्याकडून 10 रुपये आणायचं, त्या गावाला जायचं, 5 रुपये आणायचं, कुठं कोणाकडून गहू उसणे आणायचे, कुठं कोणाचं इथं गुराळा असला तर गुळ उसणा आणायचा. मग त्याचे दमादमाने पैसे द्यायचे. मग लुगडी तरी किती आणायचे दादा, 4 नाही तर 5. आता दादा 100 लुगडं आणतात. एक मावळण जर वर वावळायचे तर 6 जरी मावळणी असल्या तर लुगड्यासाठी एकच मावळणीला वर वर वावळायला लागायचे. आता साडीच नाही तर तिला तिचा तरी कशाला अपमान करायचा. चुलती असल्या तरी चुलतीला नाही, बिलतीला नाही, काय नाही, तेवढं वरमायला एक लुगडं तिचा भाऊ आणायचा. आता मग पुढं पुढं झालं, लगीन धरलं तर दादा पहिलं 5-5 दिवस नवरा नवरीच्या अंगाला हळद लावायची. 5-5 दिवस. 5व्या मांडीची हळद, 3ऱ्या मांडीची हळद, आता निघाले लगेच 2ऱ्या मांडीची हळद. तर पुरी असायच्या दादा कलवऱ्या. गावात पुरी लय असायच्या, 9-9, 10-10. आता आम्ही 16-16 वर्षाच्या. मग पुरी असायच्या. मग पुरी काय करायचं, संध्याकाळी अर्धा किलो एका गाडग्यामध्ये लाह्या भिजाय घालायच्या, एका गाडग्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची भिजायला, एका गाडग्यामध्ये गहू घालायचं भिजाय, आणि मग त्या इळणी माळ त्या मंढावळ्या करायच्या दादा. हरभऱ्याच्या डाळीच्या मंढावळ्या तुम्हाला सांगते. हरभऱ्याच्या डाळीच्या मांडावळ्या, गव्हाच्या मांडावळ्या, परत आपल्या लाह्याच्या मांडावळ्या आणि लवंगच्या मांडावळ्या. एकूण 2-4 पण आणि एकूण 4-4 पण, आणि मध्ये 5-5, 6-6 पण. का तर नवरदेवाला तोंड नाही दिसावं म्हणून. असं होतं दादा पहिले. मग मग आता लगीन तर जमलं, पुरी मांडावळ्या करतात. लगेच काय करायचं मग, बापानी पुढं बावकीच्या माणसाने जायचं, दादा भला एवढा मोठा आंब्याचा पाला आणायचा लग्ना दिवशी. बाप्पानी आणायचा, नाही तर कुणी बी आणायचे बावकीतले. जेवढी बावकी तेवढ्या बावकीला आंब्याचा डगळा लावायचा. आंब्याचा डगळा लावायचा झालं सकाळच्या पारी, दिवसाच्या आत आंब्याचा डगळा लावायचा. आंब्याच्या डगळ्याचं झालं की दादा लगेच चिखल करायचा. भली आवताचे, तुम्हाला आता माहिती नाही, आवताचे रोंड आणायचे. आपले घरचं एक काढायचं, पाबरीचं एक काढायचं, शेजाऱ्याचे 2 काढायचे, इकून एक रोंड टाकायचं, इकून एक रोंड टाकायचं, एक आडवं टाकायचं आणि एक पुढं उभं टाकायचं. मग मामा किती, आता बाशीला जरी एकच मामा असला तरी तसं नव्हतं दादा. काही काही लय मामा असायचे, जावांचे, भावांचे, चुलते, तेवढ्यांनी बी म्हणायचे माम 16. गाणं आहे, माम 16 चिखल टाका गोळा गोळा. साऱ्यांनी दादा एवढला 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 चिखल टाकायचा. मग काय करायचं, 2 अशा दगडाच्या कमाने रचल्यावाने रचायच्या. मग काय करायचं, ती कुंभारीने यायची, इथं 5 गाडगी, इकून 5 गाडगी, इकून 5 गाडगी, इकून 5 गाडगी. गाडगी कशी असायची दादा, एवढाली गाडगी असायचे. त्याला चुना लावायचा, रंग द्यायचा, आणि त्या रंगाला चुना लावायचा. त्याला म्हणायचे वही. वही लुटायचे म्हणायचे, वही लुटायची. मग काय करायचं, जर रानात जायचं त्याच दिवशी, मात्र लग्नाच्याच दिवशी. इकडे याचा झाला कार्यक्रम मांडवाचा, त्या चिखल थापाचा कार्यक्रम झाला की लगेच तोवर दुसऱ्यांनी काय करायचं, 5-4 मिडी आणायच्या.
दादा चारी कोपऱ्याला 4 मिडी रवायच्या. चारी कोपऱ्याला 4 मिडी रवून त्याला 2 आडुळे आणायचे लांब, आणि दादा असे आडुळे टाकायचे. आडुळे टाकून कोणी जांभळीचा पाला आणायचं, कोणी उमरीचा पाला आणायचं, आणि त्याच्यावर जाखण टाकायचं. तर दादा बसलं तर ती सतरंजी सुद्धा चिखलाने भरायची. इतकं होतं पहिलं. हा, आता आहे का तसं? आता तर नुसती सुपारी फुटायची तर दादा काय काय 1-1 लाख रुपये खर्च करतात. हा, आता पोरीच्या मेकअपला जर बाई बोलावली तर ती 25-25 हजार रुपये घेते. तसं आहे का? हा, सांगा मला तुम्ही. हं? आता काय आहे? आणि मग यानेच का लोक कशाने हे झाले? याने पैसा झाला लई, इमान राहिला नाही. हा, अहो एखादा जर दादा वरात जर असली, वरात, तर लोक बापामोर सुद्धा उभा राहत नव्हता. आणि आता त्या दारू पिऊन आणि गुटखा पिऊ कुशाला नाचत. दादा बया सुद्धा नाचावत आता वरातीमध्ये. हा, डीजे लावायचा, बया सुद्धा नाचावत वरातीमध्ये. सांगा. हा, मग दादा हळदीचा कार्यक्रम राहायचा. हळदीचा 5 मीटर कापड आणायचं, पाताळ मलमली 5 मीटर कापड आणायचं, त्याचं शेलकाट शिवायचं. शेलकाट म्हणजे काय केलं, लांब कापड असलं ना ते फाडायचं. आणि आता कशा आपल्याला पांघरायला हे कपड्या निघाल्यात, तसं गोल करायचं. दादा नवरीने असं करायचं, पार ह्या बघा ते असं, ह्यो पाना असा टाकायचा, आणि ह्यो इकाडा पाना इथं खावायचा, आणि असं बसायचं. मग कुणी आया बहिणी भाऊजाया चुलत्या काक्या यांनी हळद लावायची. नवरदेव आपल्या घरी हळद लावून यायचा, नवरी बापाच्या घरी हळद लावायची. मग लय चालायचं दादा. ववाळायचे, ताट करायचे, ही करायचे, ववाळायचे. पण नवरा बळसार असल्यामुळं माझ्या आजोबाला का पटलं की पाटील घराणा होता. माझ्या बाया पोलीस पाटील होते, शेती भरपूर होती, लय उत आलेला होता. त्यांना वाटायचं, पहिली माणसं अशी म्हणायचे, दादा लय शेती असली, सासूनी भाकर जर नाही दिली तर मुलगी रानातला भाजीपाला खाई. याच्यावर पहिले सोयरिकी जमायच्या. मग काय केलं तिथून पुढं झालं, लग्नाला गावातनं दिलं, गेले साऱ्या हिलाळ घेऊन हिंडायचे, उद्या लग्न आहे असं. या बांगड्या भरायचा का बा, इतका पैसा होता का दादा, 2-2 बांगड्या भरायच्या. वर मारले जात 6-6 बांगड्या भरायच्या, एवढा पैसा नव्हता. मग काय झालं दादा, पुढं असं करता करता वऱ्हाड निघत. वऱ्हाड काय करायचं, नवरदेवाच्या बापाला काय उठायचं, आदल्या दिवशी बैल चकचकीत धुवून आणायचे, बैलांचे शिंग साळायचे, बैलांना शेंब्या घालायच्या, अशा एवढ्या एवढ्या पितळाच्या शेंब्या होत्या, बैलांना शेंब्या घालायचे. तुम्हाला सांगते गळ्यानी तोड होत, पितळाचं तोड घालायचे, घागरमाळा घालायचे, एवढ्याला घागर घालायचे. गाडी नसली जरी गावामध्ये गाडी, तर पर्या गावाहून गाडी आणायची. दादा गाडी किती यायची, 20-22 गाडी यायची. फेल भरलेल का तवा मान होता. लग्नाला तांदळाला जायचं म्हणायचे, मरणादारी का तांदळादारी. मग यायचे तिथून मोर आल्यावर दादा मग काय करायचं, भाकरी करायच्या, रेसन करायचं. मग एका पाहुण्याच्या डोक्यावर पाण्याचा हंडा द्यायचा, आणि एका पाहुण्याच्या डोक्यावर त्या भाकरीचं टोपलं द्यायचं, त्याच्यात बेसन बाजरीच्या भाकरी. जायचं, गेल्यावर एका पाहुण्याच्या हातात पान सुपारी द्यायची दादा. चुकून 10 जण यायचे, एकमेकाला भेटायचे आणि पान सुपारी हातात द्यायचे. मग ती पायी 10 असो 50 असो, उली 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 ती त्यांच्या पायावर पाणी वतायचे. मग हंडा वतून द्यायचा, आणि मग घरी यायचे. घरी आल्यावर तिथून मोर तिकडे 10-5 गडंगणार, इकडे गडंगणार, गायवर मांडवत मांडायचे. मग दादा जी ती गडंगण्यार कव्हर मोडायचे, तर 10 वाजस तर गडंगण्यार, 8 वाजस तर गडंगण्यार मोडायचे. 8 वाजल्या काय लग्नाची वेळ असेल तशी मग लग्न लावायचे. दरबास्तांच्या हाताने टेंब हिंडायचे इकडं आमच्या. दादा जेवण तरी काय, लापसे आणि मुगाची आमटी. जेवण तर का असं बुंद्या लाडू असं नव्हतं दादा. मग ती वाढायचे, जेवायचे बिवायचे. मग तिथून मोर दादा उलशी निवांत झोपायचे. नाही तर उठले सकाळ, आंघोळ्या पांघोळ्या, त्यांना पाणी द्यायचं, पुढे ही करायचं. मग वाजीत गाजीत लांब त्यांना जानस वाडा द्यायचा. मग वाजीत गाजीत 2-3 पायल्याचं पीठ गमेल्यात भरायचे,
त्या जानसवाड्यात पीठ नेऊन द्यायचे, बेसन पीठ नेऊन द्यायचे, मिरची नेऊन द्यायचे. मग त्यांनी त्या जानसवाड्यामध्ये चुली घालायच्या दादा. चुली घातल्यावर 10 बाई 20 बाई भाकरी करायचे. भलं एवढं मोठं पातेलं चुलीवर ठेवायचे, बेसन हटायचे, कारळ्याची मिरची, जवसाची मिरची, आंबाड्याची मिरची, आणि ती मग जेवायचे. जेवले बिवले मेऱ्या बिऱ्या झाल्या की मग फळ भरायचं दादा. फळ फळ म्हणजे आता काय म्हणतात, आता काय म्हणतात मला नाही माहिती. मग ती फळ भरायचे. मग ती नवरा नवरी पोशाख बिशाख चढवायचे, हे करायचे. मग ते फळ भरायचे. फळ झाला की दादा रुखत निघायचा. रुखत निघाला. आता पहिल्या नवरदेवांना काय सूट बूट असं होतं का? एक खेटार आणायचं आणि नवरीला चप्पल आणायची. हा, मग एक दोथार, एक शर्ट आणि एक टोपी आणि एवढा एवढा पंचा आणायचा, झालं. आणि आम्हाला तरी काय, असल्या 9 साड्या आणि असली चोळी, झालं. हा, मग तिथून वर दादा नवरी वाट लावायचे. काय हंबाड्यावानी माणसं रडायचे दादा. चुलत्याचा गळा धरला की आईचा धरायचा, आईचा धरला की भावांचा धरायचा, मामा मावश्या साऱ्यांचे गळ पडायचे, रडायचे. मग आईने तिथं वाट लावीत लावीत जायचं. मग येईनीचा गळा पडून म्हणायचं माझ्या बाईला चांगलं सांभाळा. पण बरोबर येईन हा म्हणते तोंडापुरती. मग गाड्या गोंगराच्या काही यायच्या. मग घरी आल्यावर मारुतीच्या देवळात बसायचे नवरा नवरी. कुणी यायचं उठून पाया पडायचं. गाठण बांधलेली त्यांच्या शेल्याची आणि माझ्या शेलकाटाची, आपल्या शेलकाटाची. मग ते पाया पडायचं. कुणी येऊ पाया पडायचं, कुणी येऊ पाया पडायचं. पहिली प्रथा अशी होती. कुणी आलं की त्यांच्या पाया पडायचं. मग तिथून मोर काय करायचे दादा, एक बैलगाडी साजवायचे. लई भारी साजवायचे बैलगाडी. त्या बैला काय जशी मुसमुस करतात अशी बैल. आणि त्या बैलगाडीवर दादा 2 फळ्या टाकायच्या. अशा 2 फळ्या टाकायच्या. उजव्या बाजूला नवरदेव बसायचा, डाव्या बाजूला नवरी बसायची आणि मध्ये एखादी कलवरी बसायची. मग साऱ्या गावात टेंब काय वराती राहायच्या दादा. काय सोंग आणायचे पहिले. हा, काय सोंग, काय काय काय, मग अख्ख्या गावाला येडा घालायचा. मग तिथून मोर यायचे दादा. मग भांडी ठेवायचे, हरोहार भांडी ठेवायचे. मग ती भांडीला थाळायचे. मग चपात्या करायच्या 20-22. हा, मग ते विचारायचं. त्या चपात्या खेळायच्या, 2 बोटाने उचलायच्या. कोणाला वाढवा येत्यात, कोणाला कमी येत्यात, कोणाला सारखे येत्यात. मग नवरदेवाने आत जायचं. मग नाव घेऊन म्हणायचं ह्या डेऱ्यामध्ये ह्या उतरंडीत काय. बायकोने म्हणायचं साडी दाळी येत. ह्या याच्यात काय आहे, वड पापड येत. ह्या याच्यात काय आहे, शेवाया कोरडा येत. असं दादा पहिलं होतं. याच्यात काय आहे, साखर बुकणी. असं विचारायचं होतं दादा. बहिणी जर दारात उभ्या राहिल्या, आडवा हात लावला नवरदेव घरात शिरतानी, तर त्यांनी म्हणायचं बाई दार का अडवलं. मग आता नवरीला बोलता येतं का पटक्यास. हा, बाई तो दार का अडवलंय, बाई तुला काय मागायची. ती म्हणायची बाबा मी लेक मागते. मग बायकोला विचारायचं. त्यांनी बायकोला विचारायचं. नाव घेऊन ते विचारायचं. बायको म्हणायची नाही काय नाव असेल ती, नंदा मंदा. बाई लेक मागती. एखादी असली तर म्हणते होईन तवा देऊ. एखादी म्हणते लेक माझी महिन्यानं कोणलाच द्यायना. असं होतं दादा. हं? माझा पुढचा व्हिडिओ बघायला आता लाईक करा आणि सबस्क्राईब करा. संध्याकाळी 8 वाजता बघायला या. मी असंच तुम्हाला जुनं ज्ञान सांगत जात जाईन. पण बाबांनो माझी एवढीच इच्छा आहे, पान खाऊन मी बर्बाद झाले. मला नोकरी करता नाही आली. नाही तर आज मी पान नसतं खाल्लं तर मला आज काहीतरी नोकरी मिळाली असती, काहीतरी केली असती. तसं तुम्ही तरी दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका बाबांनो. चांगले राहा आणि चांगला परपंच करा.